महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय जटिल स्थितीत आणि ऐरणीवर आलेला असताना मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे। या अहवालात नेमकं काय आहे, या अहवालाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि हा मंडल आयोगापेक्षाही मोठा अहवाल होता असं का म्हटलं जातंय हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण बघत आहात नवराष्ट्र। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला हा अहवाल अतिशय तातडीने तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिलेले होते। त्यानंतर हा आयोग काही कारणांनी वादग्रस्त सुद्धा ठरला, कारण अध्यक्षापासून ते काही सदस्यांपर्यंत अनेक जणांनी यामधून राजीनामा सुद्धा दिलेला होता। न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाचं कामकाज सुरू होतं आणि हे सर्वेक्षण हाती घेण्यात आलं होतं। 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या केवळ 11 दिवसांच्या कालावधीमध्ये पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या वतीनं आणि त्यांच्या मदतीनं हा अहवाल तयार करण्याचं काम झालं। आयोगामध्ये 10 सदस्य होते, तर या अहवालासाठी सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आलेलं होतं आणि केवळ 11 दिवसाच्या कालावधीमध्ये हा अहवाल आणि हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं। हा अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची यंत्रणा रात्रंदिवस राबत होती। 3.5 ते 4 लाख कर्मचारी यासाठी रात्रंदिवस अखंड काम करत होते आणि मराठा समाजाचंच नव्हे तर एकंदर सर्व समाजासाठी हे सर्वेक्षण केलं गेलं। या सर्वेक्षणासाठी एक विशेष ॲप तयार करण्यात आलं आणि 179 प्रश्न 1,58,00,000 लोकांना विचारण्यात आले, म्हणजे या कुटुंबांना विचारण्यात आले। एकंदर 2,48,00,000 लोकांचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आलेला होता। काय होते हे प्रश्न? तर एकंदरच या समाजाची आर्थिक सामाजिक स्थिती कशी आहे, शैक्षणिक स्थिती कशी आहे, नोकऱ्यांचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे, जमीन त्यांच्याकडे किती आहे, या सगळ्या प्रकारचं हे सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या सगळ्या प्रकारची माहिती या सर्वेक्षणासाठी मिळवण्यात आली। हे काम अतिशय तातडीने करणं गरजेचं का होतं? तर एकंदरच मराठा समाजाला आरक्षण देत असताना या समाजाची नेमकी स्थिती काय आहे आणि ओबीसी व अन्य समाजाची नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठीचं हे सर्वेक्षण होतं। 179 प्रश्नांमधून त्यांची सविस्तर माहिती घेतली गेली आणि यासाठी यंत्रणेने ज्या पद्धतीने काम केलं ते खरोखरच वाखाणण्याजोगं म्हणायला लागेल। याबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले। इतक्या कमी वेळात हे सर्वेक्षण कसं झालं याबद्दलही काही शंका उपस्थित केल्या गेल्या। तथापि हा अहवाल तयार झाल्यानंतर तो सरकारला सुपूर्द करत असताना त्यानंतर सुनील सुक्रे हे जे आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी असं स्पष्ट केलंय की हे काम करण्यासाठी सरकारी यंत्रणेतले अनेक लोक अखंड राबत होते आणि त्यानंतर अतिशय सर्वंकषपणे हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। एकंदरच या समाजाची स्थिती नेमकी काय आहे हे या अहवालातून स्पष्ट होणार आहे। अहवालामध्ये नेमके काय निष्कर्ष निघालेत हे जरी आता स्पष्ट झालेलं नसलं आणि याबद्दल अध्यक्ष काही बोलायला तयार नसले किंवा सदस्य काही बोलू शकत नसले तरी सुद्धा या अहवालामधून जो मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे नवीन, त्याबद्दलचा निर्णय घेणं सोपं होणार आहे। यानंतर राज्य सरकारने ही अशी ग्वाही दिलेली आहे की कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। जी ग्वाही दिलेली होती ती पूर्ण केली जाईल। हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलेला आहे। या अहवालात नेमके काय निष्कर्ष निघाले हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा हा अहवाल मराठा आरक्षणाचा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे। 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाईल आणि त्याचं कायद्यात रूपांतर केलं जाईल। या प्रक्रियेसाठी आज जो सादर झालेला अहवाल आहे शासनाला तो निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे।
याच वेळी हा अहवाल स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना आपलं उपोषण मागे घेण्याचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे आणि मराठा आरक्षणाबद्दल सरकार कटिबद्ध असल्याचंही पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. या सर्वेक्षणातून नेमके काय निष्कर्ष आले हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी काही ठळक वैशिष्ट्ये या सर्वेक्षणाची निश्चितच म्हणता येतील. मंडल आयोगाचं यापूर्वी जेव्हा निर्मिती करण्यात आली होती आणि त्यांनी जे सर्वेक्षण केलं होतं त्यापेक्षाही मोठं सर्वेक्षण आता केलं गेलंय असं म्हणावं लागेल. अतिशय तातडीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर राबत होती, 24 तास अखंड राबत होती आणि त्यामधून एक महाराष्ट्राच्या एकंदरच लोकसंख्येबद्दल काही ठळक निष्कर्ष निश्चितच पुढे आले असतील. ते लवकरच स्पष्ट होतील. अर्थातच मराठा आरक्षणाचा जो जटिल प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटावा अशी इच्छा राज्यकर्त्यांचीही आहे आणि मराठा समाजाचीही आहे. त्याला याचा कितपत उपयोग होतो हे लवकरच कळेल. या आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही नवराष्ट्र नक्की बघा.